श्रीमंत बाजीराव पेशवे हे त्यांची विहीर आणि हे विहीर आहे कुठं आणि ह्या विहिरीची खोली किती आहे आणि लांबी किती आहे आणि पायऱ्या किती आहेत आपण हे बघू आज आणि प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन बघू आपण की कशा प्रकारे आहे विहीर। तर चला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। तर आज जायचं होतं आपल्याला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला। तर जाता जाता आपल्याला मध्येच लागते ते विहीर। एवढी पुरातन आणि एवढी आकर्षक विहीर आहे ती की ते पाहताच माणूस दंग होते। तर आम्ही गेलो ते पाहाला, कारण की आपण विहिरी पाहिल्या त्या गोल असतात आणि हे पण विहीर बघा कशी आहे। आणि हे श्रीमंत बाजीराव पेशवेंनी हे विहीर कशासाठी बांधली असावं हे तुम्ही कमेंट करून सांगा। आता आपण विहिरीमध्ये उतरून बघू कसं आहे। तर 62 पायऱ्या तर त्या विहिरीला आहेत आणि 62 पायऱ्या असून त्यामध्ये 6 टप्पे घेतलेले आहेत। त्या 6 टप्प्यांमध्ये त्या 62 पायऱ्या कशा प्रकारे केलेल्या आहेत आणि पाणी कसं आहे त्या विहिरीला ते आपण बघायला जाऊ। तर चला, तर आता आपण विहिरीच्या आतमध्ये जाणार आहोत की विहीर कशी आहे आणि विहिरीचे टप्पे बघा कशा प्रकारे आहेत। तर हे विहिरीचे टप्पे आहेत, असे 6 टप्पे विहिरीत आतमध्ये आहे। हा पहिला टप्पा, तो दुसरा टप्पा, हा तिसरा टप्पा, अजून विहिरीच्या आतमध्ये 3 टप्पे आहेत आणि त्या 3 टप्पेमध्ये पूर्ण पायऱ्या आपण हे घेतलेल्या आहेत। आणि हे विहिरीचं पाणी बघा, त्यात झाला तिसरा टप्पा आपला, 1 2 आणि 3, हात नको सोडू आणि नाही इकडे, आणि हा तिसरा टप्पा आणि इथून बघा ह्या इथून पूर्ण पायऱ्या आहेत आणि हा तिसरा टप्पा। आणि पाणी काय सुंदर आहे बघा, इथलं पाणी आहे। आपली जी विहीर आहे हे 111 फूट अशी रुंदीला आहे आडवीमध्ये, आणि अशी जर उभी म्हणसाल तुम्ही तर 65 फूट हे विहीर आहे, 65 फूट आहे। आणि आजही हिला पाणी जवळपास एक 30 फुटावरतीच पाणी आहे। म्हणजे जे 65 फूट खोली म्हणजे 40 फूट, जवळपास 40 ते 30 फूट पाण्यात मध्ये खाली विहीर आतमध्ये आहे। म्हणजे 25% कोरी विहीर आहे वरतून, आणि पूर्ण पाण्यानं 3 टप्पे आपले पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। आणि हे विहीर कुठं येते? हे विहीर येते भंडी शेगाव येते, तालुका येते पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथे हे विहीर येते। आणि आपला जो पालखी मार्ग महामार्ग आहे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, त्या पालखी मार्गावरच हे विहीर आहे। आणि हेच ते विहीर आहे की दरवर्षी जे वारीला वारकरी येतात त्यांना पाणी पुरवते आणि वर्षानुवर्ष पुरवत आलेली आहे। आणि तुम्हाला याच्यावर काय वाटते तर कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।